डिअर पोलीस काका, रस्त्याच्या कडेला उभं राहून मी बघतो तो खाकी रंग ज्यात महाराष्ट्र धडधडतो. दुपारच्या उन्हात, पावसाच्या तडाख्यात थांबलेल्या सिग्नलच्या कडेनं उभा असतो. एक खाकी देवदूत. घरात आपल्या मुलांना कधी मिठी मारणं विसरून जाता, कारण कुणा अनोळखी मुलीचा श्वास थांबू नये म्हणून धावत असता. पोलीस काका, बरोबर ना? तुमचं शौर्य रस्त्यांवर नजरेत भरतं, पण त्यामागचं थकलं मन कधीच कुणी समजून घेत नाही. खरंय ना पोलीस काका? हे आज माझा आवाज तुमच्यासाठी, तुमच्या पायांखालची धूळ माझ्या शब्दांच्या माळांमध्ये गुंफतोय. जेव्हा कुणी पोलीस युनिफॉर्म मध्ये दिसेल, मनातल्या मनात एक प्रार्थना होईल. तुम्ही सगळ्यांचं रक्षण करता, पण तुमच्या रक्षणासाठी आज मी प्रार्थना करेन, कारण ते केवळ कायदा पाळणारे नाहीत, तेच तर आहेत ही माती अबाधित राखणारे. आमचे प्रिय पोलीस काका, जेव्हा कुणी खाकी वर्दीत दिसतो ना, मग तो भलेही कुणी होमगार्ड असो वा मोठा उच्च अधिकारी, तेव्हा माझं मन काही क्षण स्थिर होऊन जातं. कारण त्या वर्दीत मी फक्त एक अधिकारी पाहत नाही, तर पाहतो एक सावली जी आपल्या लोकांसाठी स्वतःच ऊन झेलत असते. तुम्ही रात्र रात्र जागता जेणेकरून आम्ही शांत झोपू शकू. तुमचं कधी कौतुक होत नाही, पण तुमचा प्रत्येक श्वास देशासाठी वाहिलेला असतो. तुम्ही जे करताय ते केवळ नोकरी नाही हो, तो एक व्रत आहे. त्याग, संयम आणि शौर्य यांचं पवित्र व्रत. तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत पोलीस काका. तुमच्यामुळे आम्ही माणूस म्हणून मोकळा श्वास घेऊ शकतो. खाकी ही केवळ पोशाख नाही, ती संकटांपुढे उभी असणारी निश्चयी छाया आहे. एक मजबूत ढाल आहे. आमच्या प्रिय पोलीस काकांचे खूप प्रेम, खूप स्नेह, खूप खूप आदर. प्रिय पोलीस काका.